काही दिवसापूर्वी एक व्यक्ती गायब झालेली होती आणि नंतर त्या व्यक्तीचे अर्धवट जळालेले कपडे आणि रक्ताने माखलेले कपडे सापडलेले होते. आता हे सापडल्यानंतर प्रचंड गदारोळ झालेला होता आणि नंतर एक खुनाची घटना उघड झाली होती, समोर आली होती. तर तीच घटना आपल्याला बघायची आहे, पण त्याच्यासाठी कशा पद्धतीने प्लॅन करण्यात आला होता हे सुद्धा आपल्याला बघायचंय. त्यासाठी आपल्याला जायचं आहे राजस्थानमध्ये. राजस्थान या ठिकाणचा ढेलाणा नावाचं गाव आहे. आता त्या गावामध्ये लोहावट म्हणजे ते गाव जे आहे ते लोहावट पोलीस स्टेशन जे आहे त्या अंतर्गत येतं आणि त्या भागातला सुधार मोहल्ला आहे. आता या भागात एक संतोष कुमार नावाचा एक व्यक्ती राहतो आहे आणि तो लाकडी फर्निचरचं वगैरे काम करतोय, कारागिरी त्याची आहे. त्याच्याबरोबर ती त्याची पत्नी आहे, पत्नीचं नाव आहे रामेश्वरी आणि यांना 3 मुली आहेत आणि एक मुलगा आहे. त्याच्यातली मुलगी थोरली आहे, तिचं वय आहे साधारण 13 वर्षाचं, नाव आहे मनीषा. त्यानंतरची 10 वर्षाची आहे भावना, त्यानंतरची आहे 8 वर्षाची अंकिता आणि सगळ्यात छोटा एक मुलगा आहे. अशा पद्धतीनं 4 जणांचा परिवार आहे, पती पत्नी आहेत, म्हणजे अर्धा डझन लोकसंख्या यांच्या घरात आहे. आता खाणारी तोंड जास्त होती आणि हा गावामध्ये काम करत होता आणि गावाकडे काय होते की 4 पैसे म्हणजे मिळवण्याचा प्रयत्न करत होता, पण तो ज्या पद्धतीनं काम करत होता त्या पद्धतीनं त्याला काम मिळत नव्हतं किंवा पैसे मिळत नव्हते आणि त्याच्यामुळे मग कोणीतरी त्यांच्यातलं मुंबईला कामाला होतं आणि त्यामुळे याला सांगितलं की चल, म्हटले मी मुंबईला जातो आणि त्या ठिकाणी तुला काहीतरी 4 पैसे मिळतील, कारण मुंबईला जाणारा माणूस कधीही उपाशी राहत नाही असं बऱ्याच वेळा बोललं जातं. म्हणजे मुंबई ही पैशाची खाण आहे वगैरे वगैरे. छोटेसे एक दोन उदाहरणं सांगतो. एक जण आहे ना, तो मुंबईला गेला होता आणि त्याच्याबरोबर ती कोळशाची राख होती आणि त्याच्या पाहुण्यांनी सांगितलं होतं, बाबा आम्हाला कोळशाची राख आणा म्हणून. आता तो त्या स्टेशनला उतरला. उतरल्यानंतर त्याने ते राखीचं पुडकं जे आहे ते समोर ठेवलं आणि तो त्यांना फोन करत होता, येण्याची म्हणजे वाट बघत होता. त्यावेळेस मग एक जण आला तिथं, म्हटलं हे काय रे? मग म्हटलं भांडी घासायची राख आहे. तो म्हटला मग ठीक आहे, दे मला 10 रुपयाचे. आणि मग त्यांनी त्याच्याकडे एक प्लास्टिकचा कागद होता, त्या प्लास्टिकच्या कागदात थोडी मुठभर राख भरली आणि त्याला दिली. आता मात्र ह्याच्या लक्षात आलं की अरे, नुसती ही राख, नुसते मुठभर राख आपण दिली तरी 10 रुपयाला जाते. आणि मग काय करायचं त्याने शेजारचं एक दुकान होतं, त्या दुकानात गेला, म्हणला प्लास्टिकच्या पिशव्या आहेत का? त्याने त्या प्लास्टिकच्या पिशव्या घेतल्या आणि त्या भरल्या आणि त्या तिथं 4-5 अशा भरून ठेवल्या. खपाखप खपून गेल्या त्या 10-10 रुपयाला, 10-10 रुपयाला राख अशी. आणि नंतर मग त्यानं आता डोकं असं चालवलं की तो मग पोती पोती भरून इकडून घेऊन जायला लागला. पाहुणे रावळे म्हणला गेला मातीत, पैसे मिळाले, विषय मिटला. आता त्यानं ते ओरडायला सुरुवात केली, आयुर्वेदिक राख, लवकर भांडी काढणारी राख, कुठलाही त्याच्यावरती साईड इफेक्ट नाही अशा पद्धतीची राख, आणि ती घ्या 10 रुपयाला, 10 रुपयाला. आणि त्यानं ती राख विकायला सुरुवात केली होती. दर आठवड्याला तो विकायला जातो अशा पद्धतीने. अजून एक उदाहरण तुम्हाला सांगतो की एक माणूस आहे ना, त्याच्या पाहुण्यांना काकव्या घेऊन, काकवी म्हणजे तुम्हाला माहिती आहे गुळ तयार होण्याच्या अगोदर जो पातळ पदार्थ होतो ना तयार, त्याला म्हणजे कच्चा गुळ, पातळ कच्चा गुळ, एकदम पातळ म्हणजे अगदी अगदी म्हणजे एकदम पाक कसा असतो तशा पद्धतीने. आता तो त्या 4-5 बाटल्या भरल्या होत्या त्यानं प्लास्टिकच्या आणि तो चालला होता. रेल्वेमधून चालला होता त्यावेळेस त्या रेल्वेच्या शेजारचा माणूस मुंबईचाच होता. त्याने विचारलं, म्हणला हे कितीला दिलंय? तो म्हटला नाही, विकायला नाही चालवलं, पाहुण्यांना द्यायला चालवलंय. तर म्हटलं हे काय आहे? म्हटलं काकवी आहे. आता काकवी, तर म्हटलं ठीक आहे. ह्याला असं वाटलं ह्या मुंबईवाल्याला की बाबा काकवी म्हणजे त्याला कदाचित तिकडं मधाला काकवी म्हणत असतील. मग हा म्हटला की हे कितीला देणार हे मध? तर तो म्हटला की नाही, असं विकायला नाहीच आहे. नाही ना, म्हटलं कितीला देणार? मग हा म्हटला तुला मी ना 500 रुपये देतो, मला एक बाटली दे. आणि यार म्हटलं हे फुकट द्यायला चाललो होतो आपण, 500 रुपयाला एक बॉटल जाते. त्याच्यानंतर मग त्यांनी 500 रुपये घेतले आणि ती बॉटल दिली त्याला, त्या काकवीची बॉटल दिली. समोरच्याला वाटलं ते मध आहे. त्याच्यानंतर मग तो खाली उतरल्यानंतर त्यानं त्या बाटल्या त्या बाहेर ठेवल्या आणि मध 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 म्हणून फक्त 500 रुपयाला 1 लिटर, 500 रुपये लिटर, 500 रुपये लिटर असं म्हणून त्यानं त्या सगळ्या बाटल्या विकून टाकल्या. आणि नंतर आता इकडून गावाकडून तो काकवी घेऊन जातो आणि मध म्हणून तिकडं विकायला त्यानं सुरुवात केलेली अशा पद्धतीने. आणि कसं असतं, आता तिकडली लोक फार हुशार आहेत, त्याच्यामुळे त्यांना फसवणं फार सोपं जातं. असो, आता विषय थोडासा बाजूला गेला, पण संतोष कुमार जो आहे तो आता मुंबईला गेलेला आहे. त्या ठिकाणी मग त्यानं त्याचं काम करायला सुरुवात केली, चांगल्या पद्धतीने पैसा मिळत होता. आता इकडं गावाकडे त्याची बायको होती रामेश्वरी, आता तिचं वय साधारण 50च्या आसपासचं होतं. इकडं ती 4 मुलं सांभाळत होते. आता ही जी रामेश्वरी आहे, पत्नी जी आहे, ती थोडीशी चंचल होती आणि गावातला एक 28 वर्षाचा तरुण होता, त्याचं नाव होतं भोमसिंग. आता हा जो आहे
तो त्या भाभीला मदत करायला यायचा. त्यानंतर भाभीला काही नको, हवं ते बघायचं. आता भाभी ह्याचं वय साधारण 25-28च्या आसपासचं आणि तिचं वय 50च्या आसपासचं, म्हणजे जवळ-जवळ दुप्पट वयाची ही होती. पण तिला मदत करायचा. नंतर आता एकटी होती. नंतर मग यांच्यामध्ये जवळचे संबंध निर्माण झाले होते आणि हा वारंवार त्यांच्या घरी जायचा. गावात चर्चा सुरू झालेली होती. नातेवाईकांनी आक्षेप घ्यायला सुरुवात केली होती आणि हा भोमसिंग जो आहे तो थोडासा टुकार पद्धतीचा होता आणि हे यांचं अफेअर चालू झालेलं होतं. नंतर तो जो संतोष आहे मुंबईला, त्याला कळलं की बाबा अशा पद्धतीनं पत्नी हे करते. मग तो संतोष ज्यावेळेस गावाकडे आला, त्यावेळेस मग त्यानं त्या रामेश्वरीला चांगलं ठोकून काढलं, मारहाण वगैरे केली होती. आणि तो भोमसिंग आहे त्याला पण इशारा दिला होता की आमच्यात पडू नको, आमचा संसार उद्ध्वस्त करू नको. त्यातही भांडण झालं होतं, वाद झाला होता. पण असं असताना सुद्धा आता हा गेला कामाला तिकडं, की ह्याचं काही घरी येणं थांबलेलं नव्हतं. भेटी-गाठी वगैरे चालूच होतं. आता तिकडं मुंबईमध्ये तर काम होतं. ह्याला एकट्याला तर तिथं म्हणजे तिथं काय होतं, राहायला तर नीट घरं नव्हती आणि इथून मग नवरा म्हणजे बायकोला 4 पोरांना घेऊन जायचं, तिथं खाण्याचं सगळं महागाई. गावाकडं कसं आहे जरा कमी खर्चामध्ये होतं. त्याच्यामुळे मग तो घेऊन पण जाऊ शकत नव्हता. आणि इकडं मात्र ते त्याची पत्नी आणि तो भोमसिंग या दोघांच्या मधलं अफेअर चाललेलं होतं. आणि एकदा काय झालं, नवरा अचानकपणे घरी आला आणि त्यानं या दोघांनाही रंगेहात पकडलेलं होतं. पकडल्यानंतर मग त्या ठिकाणी भोमसिंगची आणि त्याची दोघांच्यामध्ये काहीतरी भांडण झालं, वाद झाला आणि मग तिथं भोमसिंगचा अपमान झाला आणि तो तुझा बदलाच घेतो, तुला बघूनच घेतो असं तसं म्हणून तो घटनास्थळावरून पळून गेला होता. आता या सगळ्यामध्ये काही काळ गेलेला होता आणि फेब्रुवारी 2025 म्हणजे फेब्रुवारीचा महिना होता आणि संतोष जो आहे तो मुंबईवरून घरी आला होता. त्यानंतर घरी आल्यानंतर हे दोन प्रेमी जीव आहेत ते एकमेकांना त्यांचं भेटणं बंद झालेलं होतं. आता 1 दिवस झाला, 2 दिवस झाला, नवरा काही गावाकडे म्हणजे मुंबईला जायची काही लक्षणं नव्हती आणि मग आता करायचं काय, एक तर अडथळा निर्माण होतोय. मग आता या 2 प्रेमी जीवांनी त्याला ठार मारण्याचा निर्णय घेतला होता. त्याचं त्यांनी प्लॅनिंग केलं होतं आणि 6 फेब्रुवारी 2025 ची गोष्ट नाही, ही 2015 ची आहे. तर 2015 6 फेब्रुवारी 2015 तर मध्यंतरी म्हणजे मध्यरात्र झालेली होती आणि संतोष जो आहे तो गाढ झोपलेला होता. मुलं झोपलेली होती आणि पत्नी जागीच होती कारण त्यांचा प्लॅन होता. त्याच वेळेस मग भोमसिंग जो आहे तो घरात आला. त्याच्याकडे तलवार होती. मग त्यानं त्या तलवारीनं झोपलेला संतोष आहे त्याच्यावरती हल्ला केला, वार केला, आरडाओरडा झाला. नंतर मुलं जी होती ती सगळी जागी झाली. त्या मुलांच्या समोर बापाचे तुकडे होताना आणि त्याचा खून होताना त्यांनी बघितलेलं होतं. हे सगळं बायको सुद्धा बघत होती. बायको आपली मस्तपैकी एखादा पिक्चर बघावं तसं ती बघत होती. मुलं गयावया करत होती. पण अखेर शेवटी त्यांनी त्या बापाला ठार मारलं आणि पोरांना धमकी दिली, की जर तुम्ही कोणाला सांगितलं तर तुमची सुद्धा मुंडकी कापून टाकेन. आणि त्याच्यानंतर मग ह्या दोघांनी आता तो प्रियकर आणि प्रेयसी या दोघांनी आनंद साजरा केलाय आणि थोरल्या मुलीला सांगितलं म्हटले, "चहा बनव, हा दमलेला आहे." पोरगी चहा बनवायला तयार नव्हती, तर तिला बळजबरीनं चहा बनवायला लावला आणि तिला सुद्धा प्यायला लावला. त्याच्यानंतर आता त्याची हत्या झाल्यानंतर मग ह्यांनी त्याचे कपडे वगैरे काढले. त्यानंतर त्याची बॉडी जी आहे ती पॉलिथिनमध्ये गुंडाळली आणि एका पोत्यामध्ये ते भरलं आणि पोतं एका ड्रममध्ये ठेवलं आणि ड्रम आतल्या खोलीमध्ये नेऊन ठेवला. त्यानंतर हा भोमसिंग तिथून निघून गेला. नंतर आता दिवसभर बॉडी जी आहे ती घरामध्ये होती. नंतर आता मुली तर घाबरलेल्या होत्या. त्यांना काही सुचत नव्हतं आणि त्याच अवस्थेमध्ये आता ती रात्रीची घडलेली घटना, दुसरा दिवस उजाडला, त्यानंतर संध्याकाळ झाली. नंतर परत मध्यरात्री मग तो भीमसिंग जो आहे तो बैलगाडी घेऊन आला आणि शिवपुरी रोडवरती एका घनदाट जंगलामध्ये त्याने ते घेऊन गेला ती बॉडी आणि ती बॉडी त्या ठिकाणी त्यांनी पुरली. नंतर परत घरी आले. घरी आल्यानंतर त्या पतीचे रक्ताचे डाग वगैरे जे आहेत ते सगळे त्यांनी कपडे जे होते ते म्हणजे डाग धुवून काढले आणि कपडे जे होते ते चुलीत घातले आणि जाळण्याचा प्रयत्न केला. पण ते रक्ताने भिजलेले होते. त्यानंतर पूर्णपणे जळू शकत नव्हते आणि त्याच्यानंतर मग 11 फेब्रुवारीच्या रात्री या रामेश्वरीनं अर्धवट जळालेले कपडे हे तिने त्या रस्त्यावरती टाकून दिले आणि त्याच्यानंतर मग तिनं आरडायला सुरुवात केली, की माझ्या नवऱ्याचे कपडे आहेत, माझा नवरा गायब झालेला आहे, तो कुठं सापडत नाही, त्याचे जे कपडे आहेत आणि त्याला कोणीतरी मारलं आणि वगैरे आणि वगैरे. असं सगळं मग आरडाओरड्याचा आवाज चाललेला असताना शेजारी-पाजारी जमले होते आणि त्याच वेळेस त्या संतोषचा पुतण्या कैलाश तो सुद्धा त्या ठिकाणी जमलेला होता. मग तो कैलास त्या ठिकाणी गेला, त्यानं पाहिलं आणि मग आपला काका तर गायब झाला आणि त्याचा आता हे कपडे वगैरे रक्तानं माखलेले. मग त्यानं पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलेली होती आणि तक्रार दाखल केल्यानंतर त्यानं असं त्याच्यात आशय असा होता, की त्याचा काका संतोष जो आहे तो 6 फेब्रुवारी 2015 पासून बेपत्ता होता आणि 6 दिवसानंतर म्हणजे 12 फेब्रुवारीला ग्रेव्हल रोड आहे. तर त्या रोडवरती रक्तानं माखलेले कपडे आणि अर्धे जळालेले कपडे तिथं सापडलेले आहेत
आणि संशय आहे की त्याचा खून करण्यात आलेला आहे. यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आणि यावेळेस अनेक प्रश्न समोर होते. संतोष जर गायब झालेला होता तर त्याच दिवशी तक्रार का करण्यात आली नव्हती? त्यानंतर रस्त्यावरती पडलेले कपडे हे आपल्या पतीचेच आहेत हे त्या पत्नीला कसं काय कळलं? त्यानंतर संतोषचा खरोखरच हत्या झाली होती का? आणि त्याची हत्याच झाली याची खात्री किंवा त्याला मारण्यातच आलंय असं या पत्नीला का वाटत होतं? आणि त्याला जर मारलं असेल तर त्याची डेड बॉडी कुठं आहे? त्याला कोणी मारलं? का मारलं? त्या पाठीमागचं कारण काय? आता या सगळ्यांचे प्रश्न होते, त्याची उत्तरं शोधायला त्या तपासकर्त्यांनी सुरुवात केली होती आणि शेजारी-पाजारी वगैरे गावात किंवा ती पत्नी, मुलं ह्या सगळ्यांकडे चौकशी करायला सुरुवात केली होती. आणि या सगळ्यांना मग पोलीस स्टेशनमध्ये म्हणजे गावातल्यांकडून वगैरे माहिती घेतली आणि मुलांना आणि त्या पत्नीला पोलीस स्टेशनमध्ये आणलं होतं. आता मुली ज्या आहेत, आता चौकशीला सुरुवात झाली त्यावेळेस मुली ज्या आहेत त्या घाबरलेल्या होत्या आणि त्या आईला जेव्हा त्या पत्नीला विचारलं, की "बाबा काय झालं?" तर मग तिने सांगितलं, "कुठं गायब झाला मला माहीत नाही, तर कपडे वगैरे दिसले." असं त्यांनी सांगितलं. आणि मुली तर म्हणत होत्या, की "आईसमोर आम्ही बोलणारच नाही. वेगळ्या रूममध्ये घेऊन चला." त्यानंतर पोलिसांनी आईला वेगळ्या रूममध्ये, मुलींना वेगळ्या रूममध्ये नेलं आणि नेल्याबरोबर पोरी ज्या आहेत त्या रडायला लागल्या आणि त्यांनी जे काही घडलं म्हणजे आपल्यासमोर आपल्या बापाची हत्या होताना त्यांनी पाहिलेलं होतं. आणि त्याच्यानंतर मग पोलिसांनी ते सगळं ऐकलं, माहिती घेतली. त्यानंतर मग बाहेर आली. बाहेर आल्यानंतर काहीच झालं नाही. अशा पद्धतीनं आविर्भावामध्ये पोलीस बाहेर आल्यावरती त्यांचं पहिलं टार्गेट होतं भोमसिंग. मग पोलिसांनी गपचूप जाऊन त्या भोमसिंगच्या घरी सापळा रचला आणि त्याला ताब्यात घेतला. त्याला पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलं. आता त्यांनी बघितलं त्या मुली तिथंच होत्या, प्रेयसी तिथंच होते आणि त्यामुळे त्याला कळून चुकलं, की आता आपण जर खोटं बोललो तर आपल्याला कुत्र्यासारखं मारतील. आणि त्याच्यामुळे मग त्यानं सगळं अगदी पहिल्यापासून शेवटपर्यंत सगळं ते पोलिसांना सांगितलं. त्यानंतर मग पोलिसांनी या सगळ्याच्या माहितीच्या आधारे मग त्याची बॉडी जी आहे ती बाहेर काढली, तलवार जी आहे ती जप्त केली, सगळे पुरावे जमा केले आणि यांच्यावरती गुन्हा दाखल केला होता. आणि नंतर या 2 प्रियकर प्रेयसी या 2 प्रेमी जीवांना जेलमध्ये टाकण्यात आलं होतं. आणि हा खटला जवळ-जवळ 2 वर्ष न्यायालयामध्ये चालला आणि न्यायालयानं रामेश्वरी आणि तिचा प्रियकर भोमसिंग या दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली होती. तर अशा पद्धतीची ही घटना समोर आली होती, अशी घडलेली होती. आता या सगळ्या प्रकरणातनं आपल्याला धडा काय मिळतो? तर आपला जोडीदार जर चुकीचा वागत असेल किंवा त्याला समजावलं तरी तो ऐकत नसेल, तर अशा व्यक्तीला सोडून देणं हे शहाणपणाचं लक्षण आहे. किंवा एखाद्या व्यक्तीला किती समजावलं तरी ते सुधारणार नसेल, तर दगडावरती डोकं आपटण्यात काहीच अर्थ नसतो. अशा व्यक्तीपासून दूर जाणं हा त्यावरती एक चांगला उपाय आहे. त्यानंतर बऱ्याच वेळा काय होतं, की आपण अत्यंत प्रामाणिक आहे, पण आपला जोडीदार आपल्याशी प्रामाणिक नाहीये. त्यानं आपल्याला धोका दिला, त्यानं आपल्या पाठीवरती वार केले वगैरे, वगैरे. तर अशी गोष्टीचा विचार करून रडत बसण्यात काहीच अर्थ नाहीये. कारण आजकालचं कलियुग आहे आणि कलियुगामध्ये कोणीही कोणाला कधीही कुठेही कसाही धोका देऊ शकतो. आणि त्यामुळे तुम्हाला पावलोपावली अशी लोक तुम्हाला भेटतील की जे तुमच्या पाठीमध्ये वार करतील, खंजीर खुपसतील, धोका देतील. आणि जर असं असताना जर तुम्ही हे करत बसले, मला ह्याने धोका दिला, तुम्ही जगूच शकत नाही. त्याच्यामुळे आपली पाठण खंबीर करा. कोणी वार केला, कोणी काही केलं तरी, पण ह्यांच्यासाठी रडत बसू नका. आणि धोका देणारे टेन्शन घेत नाहीत आणि तुम्ही कशाला, तुम्ही समोरची व्यक्ती चुकीचं वागून सुद्धा टेन्शन घेत नाही, तुम्ही सरळ वागून सुद्धा टेन्शन घेता, तर ते चुकीचं आहे. त्यामुळे टेन्शन घेणं बंद करा आणि अशा लोकांच्या पासून दूर राहा. एवढंच मला या ठिकाणी सांगायचं. आणि आता ह्याबद्दल तुमचं काय मत आहे ते सुद्धा मला जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.